लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की आता इकडे मानिनी, नंदिनी आणि जीवा ह्या दोघांच्याही खोलीमध्ये आलेले असते आणि म्हणत असते, अगं नंदिनी, तुला जर बरं वाटत नव्हतं तर ही गोष्ट तू मला सांगायला हवी होतीस ना. तू माझ्यापासून ही गोष्ट का बरं लपवून ठेवलीस? अगं मी तुझ्या आईसारखी आई नाही आहे, पण आईसारखी तर आहे ना. तू मला आई मानतच नाही आहेस का? नंदिनी म्हणत असते, नाही, तुम्ही तसं नका ना समजू आई, प्लीज. हे बघा, तसं काय पण नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुमचा मुलगा कसा आहे ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे ना. आणि ते खूपच जास्त इथे माझ्या बाबतीत आणि त्याचबरोबर बाळाच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहेत ही गोष्टसुद्धा तुम्हाला माहिती ना. मग आता लगेचच इकडे मानिनी म्हणत असते, हो बाई, ते तर अगदी बरोबर आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का? जीवाच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना मला तर जास्तीत जास्त फार आनंद होतो बघ ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि आणखी एक गोष्ट तुला सांगू का? खरं तर ना इथे आजी नेहमीच म्हणायची, नवरा बायकोचं नातं हे तुमच्या दोघांसारखंच असावं. पण जीवा, तुला एक गोष्ट सांगू का? बाबा आत्ता तुला एवढं सगळं काही बोललेत ना, आणि त्या बोलण्याचं तू एवढं सगळं मनावर काही घेऊ नकोस बरं का. हे बघ, आमची पिढी जी आहे ना ती कामाच्या बाबतीत जरा थोडीशीच स्ट्रिक आहे बघ. म्हणजे बघ ना, आम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवर लागतात. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता विक्रमने एवढा मोठा हा बिझनेस उभा केला आहे आणि एवढा मोठा बिझनेस उभा केल्यानंतर तुम्हा दोघांना तो सांभाळायचा आहे आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मग आम्ही लोक हे तुमच्यासमोर अशा पद्धतीने येतो. लगेचच आता इकडे ती बोलत असते, नाही, मला तसं काही पण वाटलं नाही आहे. आणि त्याचबरोबर नंदिनी, आज मात्र मला तुझं फार कौतुक वाटलं बरं का. म्हणजे इथे बाबांसमोर तू त्याची बाजू घेतलीस आणि त्याचबरोबर तो कसा योग्य आहे, तो कसा बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू बाबांना समजावून सांगितल्यास ना. त्यामुळे इथे नवरा बायकोचं नातं अजूनच छान झालेलं आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर आता इथे नंदिनी म्हणत असते, नाही आई, मला जे करायचं होतं तेवढंच मी केलं आहे. बरं ठीक आहे, ऐका ना, तुम्ही तुमचा टाईम घालवा, मी आता निघू का, मी तुमची रजा घेते, असं म्हणून आता मानिनी तिथून निघून जात असते. तर इकडे आता नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का जीवा, इथे बाबा तुम्हाला जरा थोडं जास्तच बोलले. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही ग नंदिनी, खरं सांगू का, इथे उलट तो प्रोजेक्ट इथे ते कॉन्ट्रॅक्ट विजयला गेले ना, ते एकतर्फी चांगलंच झालं आहे. कारण बघ ना, जर ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडं असतं तर मला पुन्हा आणखी ते सगळं काही समोर आलं असतं. म्हणून एका वेळेने बरंच झालंय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जेव्हा तुम्ही एवढं पॉझिटिव्ह कसं काय राहू शकता तेच मला कळत नाही. ते फक्त मी तुझ्याकडून शिकलोय असं तो बोलतो. आणि इकडे दुसऱ्या बाजूला आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांकडे येऊयात. हे दोघेही जण आता इकडे रूममध्ये बसलेले असतात. जेव्हा इथे दिव्या निघून जाते त्यावेळेला काव्या म्हणत असते, मी काय म्हणते देशमुख, घरचा डब्बा दिलेला असताना इकडे अरबट चरबट तिखट ह्या सगळ्या गोष्टी खाण्याची काय गरज होती, सांगा ना. बरं ठीक आहे, तुम्ही आराम करा. आता त्या दिव्यामुळे एवढं सगळं कांड झालंय, पण काळजी मात्र मलाच घ्यावी लागणार आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही, तुम्ही इथेच बसा ना. तुम्ही इथे बसलात ना तर मला फार आनंद होतो. मग आता काव्या म्हणत असते, हो का? हो. आणि त्यानंतर ती आता लगेचच पार्थच्या गालावरून हात फिरवते. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ चुकून म्हणत असतो, थँक्यू दिव्या. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे लगेचच ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काव्याला तो दिव्या म्हटलेला असतो. त्यामुळे मात्र काव्याला फारच जास्त राग आलेला असतो. काव्या म्हणत असते, काय म्हणालात तुम्ही पार्थ मला? तुम्ही आत्ता चक्क मला दिव्या म्हणाला आहात. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही काव्या, चुकून चुकून म्हटलं, सॉरी ना. त्यावर आता इथे काव्या तिथे बाजूला असलेल्या उषा त्याचबरोबर जे जे काही सामान दिसेल ते सगळं सामान घेते आणि पार्थला मारत असते आणि म्हणत असते, इथे स्वतःच्या बायकोला दिव्या म्हणायची तुमची हिंमतच कशी झाली पार्थ, तुम्ही असं बोलूच कसा शकता. त्यावर तो म्हणत असतो, स्वारी ना काव्या, स्वारी. तेव्हा काव्या म्हणत असते, स्वारी म्हणताय तुम्ही मला, हे स्वारी म्हणताय? हां, मी तुमच्यासमोर आहे आणि मी तुमच्यासमोर असताना सुद्धा तुम्ही दिव्याचं नाव घेताय. आता मला तुम्ही दिव्याचं म्हणा, ठीक आहे. असं म्हणून काव्या खूप जास्त जोराजोरातच आता इथे पार्थला मारत असते. आणि त्यानंतर मात्र विजय हा सगळा काही तमाशा इथे ऐकत असतो. विजयला तर फारच जास्त आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, मी लावलेल्या झाडाला बरोबर विषारी फळं यायला सुरुवात झाली आहे.
आता तिकडे जीवाच्या हातून ते कॉन्ट्रॅक्ट निघून गेले, तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र काव्या आणि त्याचबरोबर पार्थ यांच्या नात्यामध्ये आणलेला जो काही बॉम्ब आहे तो बरोबर इथे फुटायला सुरुवात झालेली आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा पार्थ आणि त्याचबरोबर काव्या, मी तुम्हा दोघांना सुद्धा सुखाने जगू देणार नाही, असं तो बोलत असतो. आणि त्यानंतर खूपच मोठा रूममधून आवाज येतो. कारण काव्याने आता इकडे जोरातच काहीतरी आपटलेलं असतं, फोडलेलं असतं. मग आता इकडे विजय म्हणत असतो, वा 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 वा, खरं तर खरं काय काय धमाका व्हायला लागलेला आहे ना, ह्या सगळ्या गोष्टीची खरंच खूप मजाच वेगळी आहे, असं तो बोलतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वसू आणि त्याचबरोबर विजय हे दोघेही जण खोलीमध्ये असतात. वसूने आता इकडे मस्त लिंबू सरबत बनवून आणलेलं असतं, ते म्हणजे विजयसाठी, आणि दोघेही जण आता इकडे एन्जॉय करत असतात. त्यावेळेला वसू म्हणत असते, खरं सांगू का, आज जो काही तमाशा आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, त्यामुळे मात्र मला तर फारच आनंद झालाय बरं का विजयराव. खरंच इकडे हे सगळं काही अशा पद्धतीने होतंय ना की काही विचारूच नका. मग आता विजय म्हणत असतो, तुम्ही काळजीच करू नका सासूबाई. पण विजयराव, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे कसं मॅनेज केलं हो? तेव्हा तो म्हणत असतो, कसं मॅनेज केलं? आता कुणामध्ये काय ट्विस्ट आणायचा आणि कोणत्या वेळेला कोणत्या माणसाची ऐनवेळी एंट्री करायची ना, हे मला चांगलंच जमतं, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. पण एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा हां सासूबाई, हे बघा, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. आणि आणखी एक गोष्ट ती बोलत असते, तुम्हाला सांगू का जावई बापू, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला ना इथे त्या नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघींना सुद्धा घराबाहेर काढायचं आहे. जोपर्यंत त्या दोघींना सुद्धा मी घराबाहेर काढत नाही ना, तोपर्यंत काही माझ्या जीवाला इथे चैनच लागणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे विजय म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ज्या गोष्टी आपल्याला पाहायचेत ना त्या त्याच पद्धतीने होणार आहेत. ती काव्या आणि त्याचसोबत नंदिनी लवकरच हे घर सोडून इथून निघून जातील याची मी तुम्हाला खात्री देतो, असं बोलल्यानंतर आता ते दोघेही जण हसत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो काव्या आता इकडे फ्रेश झालेली असते. तिला आज क्लासला जायचं असतं म्हणून तिचं ती आवरत असते. आणि त्यानंतर आता इथे पार्थ येतो आणि पार्थ हा तिथेच फ्लॉवर पॉटमध्ये असलेलं आर्टिफिशियल प्लांट घेतो आणि तो तिला देत असतो आणि म्हणत असतो, काव्या प्लीज सॉरी ना, हे तुमच्यासाठी आहे, असं म्हटल्याबरोबर काव्या मात्र त्याच्याकडे रागानेच पाहते आणि म्हणत असते, नकोय मला काव्या, प्लीज सॉरी ना, मी सॉरी म्हणतोय ना तुम्हाला, प्लीज काव्या मला माफ करा ना, हे बघा माझं चुकलं ना काव्या. तेव्हा काव्या म्हणत असते, अजिबातच नाही, जोपर्यंत तुम्ही मला दिव्या म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही, मला दिव्या म्हणा. पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या, प्लीज माझं चुकलं ना, मी चुकून बोललो ना, सॉरी ना काव्या, प्लीज सॉरी ना, मला माफ करा ना, असं तो राहून राहून म्हणत असतो. पण आता काव्या मात्र अजिबातच काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, नाही, तुम्ही जोपर्यंत मला इकडे काव्या दिव्या म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही, असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे तिला फारच टेन्शन आलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडे ती विचार करत असते की आता काय करावं. तेव्हा पार्थ पुन्हा तिच्या बाजूला बसतो आणि म्हणत असतो, काव्या खरंच सॉरी ना प्लीज. आता मनामध्येच म्हणत असतो, काय करू, म्हणू का एकदा त्यांना दिव्या म्हणून, पण नको बाबा, जर दिव्या म्हटलं आणि त्यानंतर प्रॉब्लेम झाला तर. आणि त्यानंतर पुन्हा काव्या म्हणत असते मनामध्येच, तुम्ही दिव्या म्हणून तर बघा, मग तुम्हाला सांगते कशी मजा येईल ते, असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो आता पार्थ म्हणत असतो, बरं बरं, एक मिनिट, एकच मिनिट द्या मला. आता लगेचच तिथे त्याच्या स्टडी टेबलकडे जातो आणि तिथे जाऊन पटकन एका कागदावर स्वारी आणि त्याचबरोबर त्यावर स्माइली असं लिहून तो काव्याकडे आणत असतो आणि म्हणत असतो, काव्या प्लीज सॉरी ना. मग त्या काव्या तो कागद हातामध्ये घेते आणि चुरगळते, त्याची अशी गुंडाळी करत असते आणि त्यानंतर पुन्हा तो सरळ करून पार्थकडे देते. आणि त्यानंतर पार्थ म्हणत असतो, खरंच काव्या, खरंच खरंच सॉरी, थँक्यू बरं का, तुम्ही मला माफ केलं. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा, ह्या कागदाची कशी गुंडाळी झाली आहे, म्हणजे हा कसा कागद चुरगाळला आहे. आता तुम्ही ह्याला किती जरी नीट करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हा कागद मात्र काही केल्या नीट होणार नाही. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, पण बघा ना काव्या, ऐका ना. त्यावर काव्या म्हणत असते, नाही देशमुख, तुमच्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत. ह्या कागदाच्या ह्या घडीसारखे आणि हा जसा कागद चुरगाळला आहे ना त्यासारखेच माझ्या मनाची अवस्था झाली आहे.
त्यामुळे ते एवढ्या सहजासहजी सरळ होईल असं होणार नाही आहे. जा 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 अंघोळीला जा, नाहीतर पुन्हा पाणी जायचं असं म्हटल्याबरोबर आता पार्थ पुन्हा मनामध्ये विचार करत असतो, जर मी अंघोळीला गेलो आणि ह्यांचं ऐकलं ना तर ह्यांचा थोडासा मूड बरा होईल. बरं ऐका ना काव्या, मी पटकन अंघोळ करून येतो आणि मग तुम्हाला जाता जाता क्लासला सुद्धा सोडतो. त्याचबरोबर आपण पाहतो आता पार्थ अंघोळीला निघून गेलेला असतो आणि तेवढ्यातच काव्या तो कागद हातामध्ये घेते आणि म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर एवढा बोका काही वाईट नाही आहे, म्हणजे कमीत कमी मला मनवण्यासाठी एफर्ट्स तर घेतोय असं म्हणत असते. आणि त्यानंतर लगेचच आता पार्थचा फोन वाजतो. पार्थच्या फोनवर पुन्हा दिव्याचा कॉल येत असतो. पुन्हा काव्याला आता राग येतो आणि म्हणत असते, आहेच का ही आणखी, असं म्हणून तो फोन जागेवर ठेवून देते आणि त्यानंतर मात्र ती लगेचच आता क्लासला निघून जात असते. कारण आता इकडे तिला जास्त वाईट वाटलेलं असतं आणि जास्त वाईट वाटल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे पुन्हा दिव्याच आहे आणि दिव्याचा फोन आला आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता नंदिनी ही किचनमध्ये असते आणि त्याच वेळेला काव्या तिच्याकडे जाते आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरं झालं काव्या तू आलीस, हे बघ हा तुझा टिफिन आहे आणि हा नंतर पार्थचा टिफिन आहे. एक काम करतो, तू जाता जाताना हा जो काही टिफिन आहे ना तो पार्थला पण दे. त्यावर काव्या म्हणत असते, एक मिनिट, मी पार्थचा टिफिन अजिबात त्यांना देणार नाही आहे. त्यांना घेऊन जायचं असतील तर ते घेऊन जातील. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं काय झाले, असा एवढा काय विचार करतेस, का चिडचिड करतेस तू एवढी. तेव्हा ती म्हणत असते, काय करू सांग ना मग, चिडचिड करू नको तर काय करू, आपण एवढं मेहनत करायची, एवढं सगळं काही घरून बनवून द्यायचं, मी इकडे क्लास, प्रेग्नन्सी आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळते आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून सुद्धा जर त्यांना त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नसेल तर मग आपण हा टिफिन जो आहे ना तो त्यांना द्यायचाच मुळात का, असं सुद्धा आता इकडे तिचं म्हणणं असतं. त्यानंतर इकडे आपण पाहतो नंदिनी म्हणत असते, काय झाले काव्या, सगळं काही ठीक आहे ना, काय झालंय, तुझं आणि पारचं भांडण झालंय का, काय झालंय सांग बरं गुपचूप. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, जेव्हा शाळेमध्ये जायचीस ना 2 वेण्या घालून आणि शाळेतून जेव्हा घरी यायचीस आणि असा नाकावर गालावर राग असायचा ना, त्यावेळेस मी असंच तुझ्या तोंडामध्ये काहीतरी भरवायची आणि तुला विचारायची की सांग आता पटकन. त्यानंतर तू पोपटासारखंच बोलायला सुरुवात करायची, काय झालंय सांग. ताई मला एक गोष्ट सांग, एवढं आपण यांच्यासाठी सकाळी उठायचं, डबा करायचा, भरून द्यायचा आणि ह्यांनी मात्र अटर चटर पटर बाहेरचं खायचं, एम्प्लॉईच्या डब्यातलं खायचं आणि ह्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही आहे. मग मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर आपण एवढे एफर्ट्स घेतोय तर त्याची काय गरज आहे सांग बरं तू, असं आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर नंदिनीच्या लक्षात येतं की हिचं आणि पार्थचं काहीतरी बिनसलं आहे आणि भांडण झालं आहे. ही गोष्ट मात्र आता लगेचच इकडे तिच्या लक्षात आलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पार्थ हा अंघोळ करून आलेला असतो आणि पार्थ अंघोळ करून आल्याबरोबर इकडे आता तो काव्या काव्या म्हणून आवाज देतो, पण काव्या मात्र अजिबातच तिथे आता नसते. आता काव्या तिथे नसल्यामुळे लगेचच इकडे आपण पाहतो पार्थ म्हणत असतो, अरे काव्या कुठे गेल्या कुठे गेल्या, बहुतेक क्लासला निघून गेल्या की काय, असा सुद्धा आता इथे तो विचार करत असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो इकडे तो तिला आवाज देत असताना दुसऱ्या बाजूला आता काव्या क्लासला निघून जात असते आणि काव्या क्लासला निघून गेल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी विचार करत असते, नाही आता हे सगळं जे आहे ना ते बहुतेक पार्थलाच विचारावं लागणार आहे की नेमकं काय झालं आहे म्हणून. आणि त्यानंतर ती आता लगेचच पार्थच्या खोलीमध्ये जाते. आता पार्थच्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते, हां पार्थ, तुमची ही सिनेमन कॉफी आहे. तेव्हा लगेच आता इथे पार्थ म्हणत असतो, अरे वा काव्या फार छान कॉफी बनवतायत बरं का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का, मीच बनवायला शिकवली तिला. काय काय सांगताय, तुम्ही कधी शिकलात. काय हे पार्थ, तुम्हाला आवडते म्हणून तेव्हा शिकले होते की नाही मी कॉफी. म्हणजे कधी तर इथे पार्थचं आणि काव्याचं जेव्हा लग्न ठरलं होतं त्यावेळेस इथे नंदिनी कॉफी बनवायला शिकली होती. मग आता पार्थ म्हणत असतो, खरीच अगदी मनापासून थँक्यू बरं का. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, काय झाले पार्थ, तुमचं आणि काव्याचं काही बिनसलंय का. नाही हो, काही नाही, खरं खरं सांगा काही झालं आहे का. हा म्हणजे झालं आहे आमच्यामध्ये थोडंसं, पण तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. आज ना मी त्यांना क्लासमधून पिक करायला जाणार आहे आणि एकदा का मी त्यांना क्लासमधून पिक करायला गेलो ना तर मग सगळं आमच्यातलं व्यवस्थित होणार आहे, असं इकडे तो बोलत असतो.
तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्हाला माहिती ना आपली मैत्री कशी आहे, तर मग तुम्ही मला सगळं काही सांगितलं ना तरीसुद्धा चालणार आहे. मैत्रीमध्ये तुम्ही काहीही माझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, हो तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जे काही सगळं सांगायचं असेल ना मी ते नक्कीच सांगेल तुम्हाला, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. सोबतच आपण पाहतो इकडे आता नंदिनी जीवासाठी मस्त असा गरमागरम चहा बनवून घेऊन गेलेली असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं सांगू का नंदिनी, ह्या चहाची मला फार जास्त गरज होती, खरंच सांगतोय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का, मग मला समजलं ना. बरं ऐका ना जीवा, माझं ना तुमच्याकडे एक काम आहे. काय काय काम काय आहे, ऐका ना. पार्थचं आणि काव्याचं बहुतेक भांडण झाले आणि म्हणूनच तुम्ही विचारा ना एकदा पार्थला जाऊन की काय झाले म्हणून. वेडी आहेस का, तुला वाटतं दादाचं आणि तिचं भांडण झालं असेल तर मग तर त्यांचा तो नवरा बायकोतला विषय आहे, आपण उगाचच त्या दोघांच्यामध्ये पडायला नको बरं का नंदिनी. का नंदिनी म्हणत असते, वेडे आहात का तुम्ही जीवा, असं कसं बोलताय. हे बघा आता मी तिची मोठी बहीण आहे ना, मग मी मोठी बहीण असल्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा ते त्या दोघांमध्ये काय बिनसलंय, कशामुळे भांडण झालंय, ही गोष्ट मला समजायला हवी की नाही. हे बघा असं करू नका ना प्लीज जीवा, ऐका ना. अगं वेडी आहेस का नंदिनी, आता मला सांग, त्या दोघांमध्ये भांडण जरी झालं असलं तरी ते त्यांचं बघतील ना काय करायचं तर. मग आता नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, झालं का तुमचा जो काही जीवाची अदागिरी आणि त्याचबरोबर जीवाची स्टाईल हे सगळं काही संपलं का काय, बरोबर ना, एवढंच हे सगळं काही होतं, याच्या पलीकडे काहीही नव्हतं. त्यावर जीवा म्हणत असतो, तू मला चॅलेंज करतेस का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो मी तुम्हाला चॅलेंजेस करते, पण तुम्ही जरी माघार घेतलेली असेल ना तरीसुद्धा. अगं मला सांग, एवढे तुम्ही दोघंजणं चांगले मित्र आहात, पारदादा आणि तू, तो तुला सांगत नाही तर तो मला काय सांगणार आहे. अहो ते तर सांगणारच नाही आहेत, पण आपण त्यांच्याकडून काढून घ्यायचं बघूया ना, म्हणजे काढून घेतलं तर आपल्याला समजेल ना नेमकं काय होणार आहे आणि काय नाही ते. त्यावर बरं जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे जीवाच्या स्टाईलनं मी बघतो आता काय करायचं ते. हो तुम्ही कराच आणि करावंच लागणार आहे, आणि तुम्ही जर नाही केलं ना तर काव्याची मोठी बहीण म्हणून मला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि काव्याची मोठी बहीण म्हणूनच मला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत, समजलं. मग आता लगेचच जीवा म्हणत असतो, हो समजलं चकाचक बाई, समजलं, कळतंय मला हे सगळं काही. तू कशी बोलतेस, काय करतेस, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलेल्या आहेत. पण आता काळजी करू नकोस, मी सुद्धा बघतोच आता इथे दादा आणि त्याचबरोबर इकडे काव्यामध्ये काय झाले ते. असं म्हणून आता काव्या क्लासला गेल्यानंतर पार्थ आणि जीवा हे दोघेही जण डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतात आणि त्यानंतर लगेचच आता इकडे जीवा मुद्दामच एक बॉम्ब फोडतो आणि तो म्हणजेच की तो आता इकडे म्हणत असतो, बापरे दादा, खिचडी तर भारीच झाली ना रे, म्हणजे बघ ना तुला खिचडी फार आवडते ना. मग मी विचार केला, मस्त इथे साबुदाणा भिजवलेला होता आणि साबुदाणा भिजवल्यानंतर मी मस्त किचनमध्ये गेलो आणि दादाला आवडते ना तशी मस्त अशी गरमागरम खिचडी बनवली. पण दादा तुला एक गोष्ट माहिती का, तुझं आणि त्याचबरोबर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चाललंय ना ते सगळं काही तुझं गुपित आम्हाला समजलं आहे, असं आता लगेच जीवा बोलत असतो. म्हणजे तुझं सिक्रेट आम्हाला समजलंय असं तो बोलतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे पार्थला ठसकाच लागलेला असतो. पार्थ म्हणत असतो, कसलं गुपित आणि कसलं सिक्रेट. आता नंदिनी धावतच आलेली असते आणि नंदिनी म्हणत असते, अरे वा, तुम्ही दोघेही जण मस्त नाश्ता करतायत का. जीवा म्हणत असतो, हो मस्त गरमागरम खिचडी बनवलेली आहे. मग आता पार्थ म्हणत असतो, तुम्ही पण खाणार आहात का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो मला पण चालणार आहे खिचडी, मला पण खायची आहे. असं म्हणून आता तो तिला सुद्धा खिचडी देत असतो. मग आता पार्थ म्हणत असतो, कसलं आणि कोणतं सिक्रेट तुला समजलंय. मग आता लगेचच नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही जे काही उद्योग करून ठेवलेले आहेत ना ते सगळे उद्योग आम्हाला समजलेत. जीवा म्हणत असतो, दादा तू जरी नाही सांगितलं ना तरी आम्हाला सगळं समजलेलं आहे. का असं वागलायस तू, काय ह्या सगळ्या गोष्टी केल्यास, बोल ना काय हे सगळं काही केलंयस, असं आता इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो, नाही मी असलं काय बी केलेलं नाहीये. अहो काय सांगायचं, काव्याचा आणि त्याचबरोबर माझा थोडासा गैरसमज झालेला आहे, असं इकडे पार्थ म्हणत असतो. काही नाही हो, ह्या सगळ्या गोष्टीचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून फक्त आणि फक्त ती दिव्याचं आहे. दिव्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात असं तो बोलत असतो. आणि त्यानंतर आता कशा पद्धतीने इकडे ह्या सगळ्या मिसअंडरस्टँडिंग झाल्यात असं तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, हे बघा झालंय काय तर इकडे आता
काव्याने फोन केला आणि काव्याने फोन केल्यानंतर मी मस्त बिर्याणी वगैरे एन्जॉय करत होतो. त्यानंतर घरी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर मी चुकून ना इकडे काव्याला दिव्या म्हणालो आहे आणि त्यामुळे हे सगळं काही बिघडले. आणि त्याहूनही आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का तुम्हाला? हे बघा, मी त्यांना सॉरी म्हणण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही केल्या ऐकायला कारणच नाही येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कारण आहे ते म्हणजेच की फक्त आणि फक्त इथे दिव्या. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण मात्र हसायला लागलेले असतात. एवढं जोराजोरात हसतात की काही विचारूच नका. आणि त्यावेळेला इथे आता लगेचच हा जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, एक गोष्ट सांग, म्हणजे तुम्हाला हे सगळं काही माहिती नव्हतं अगोदर? आणि तुम्ही तर म्हटलात की मला हे सगळं काही माहिती होतं म्हणून. खरं खरं सांगा, तुम्हाला माहिती नव्हतं ना? तेव्हा नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघी म्हणत असतात, नाही आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं, आम्ही फक्त आपलं तुमची फिरकी घेत होतो आणि आत्ताच आम्हाला इथे हे सगळं काही समजलं आहे. पण काय हे दादा, अरे चक्क तू तुझ्या बायकोला दुसऱ्या मुलीच्या नावाने आवाज दिलास? अरे रे रे, आता काही खरं नाही आहे तुझं. बाप रे बाप, काव्याबरोबर चिडली. बरोबर ह्या सगळ्या गोष्टी काव्याने केलेल्या आहेत. पण अरे पार्थ, काय आहे ना तुमचं? बघा, आम्हा मुलींना ना इकडे दुसऱ्या मुलीच्या नावाने आणि त्याचबरोबर कोणाच्या नावाने जर बोललो आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तर ते अजिबात सहन होत नाही. आणि तुम्ही तर आज चक्क काव्याला एका एम्प्लॉईच्या, तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईच्या मुलीच्या नावाने आवाज दिलेला आहे. आता काही खरं नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तेच तर काही कळे नाही. मी सॉरीसुद्धा म्हणण्याचा आणि माफीसुद्धा मागण्याचा खूपदा प्रयत्न केला आहे, पण आता ना हे सगळं खूपच जास्त उलटं होऊन बसलेलं आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, आपण हे सगळं काही सॉल्व्ह करूयात. मग आता पार्थ म्हणत असतो, कसं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा, आता तुम्हाला सांगू का, इकडे दिव्या आणि काव्या ह्या दोघींना सुद्धा समोरासमोर आणावं लागेल. पार्थ म्हणत असतो, समोरासमोर? अहो, त्या दूर आहेत. माझी तर इकडे आड आणि तिकडे विहीर झाली आणि तुम्ही समोरासमोर आणायचं म्हणताय, मग तर काय होणार आहे माझं? त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा पार्थ, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. एक काम करा, आज ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफला तुम्ही घरी बोलवून घ्या आणि जेव्हा सगळेजण आणि त्यावर दिव्यासुद्धा असेल, मग हे सगळेजण समोरासमोर आले ना तर मग तुमच्यामधलं भांडण आणि ते सगळं काही सॉर्ट आऊट होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही फोन करा. असं म्हणून लगेच आता पार्थ ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफला कॉल करत असतो आणि घरी त्यांना आमंत्रण देत असतो. आता हा नंदिनीचा प्लॅन वर्क होतोय का उलटा तिच्यावरच पडतोय हे पाहणं फारच कमालीचं असणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे पुन्हा पार्थ आणि दिव्याची चांगलीच फजिती काव्यामुळे उडाली आहे. कारण इथे आता दिव्या म्हणत असते, मी असं ऐकलेलं आहे की इथे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ सर, म्हणजे काव्या मॅडम आणि पार्थ सर ह्या दोघांचे सुद्धा जवळपास 36 गुण जुळले आहेत म्हणून. आणि मी असंही ऐकलेलं आहे की ज्या जोडींचे 36 गुण जुळलेले असतात ना, ती जोडी कायम एकत्र राहते असं नाही आहे. म्हणजे त्यांचं नातं रिअर आहे असं अजिबातच नाही आहे. म्हणजे ते नातं तुटण्याचे फार जास्त चान्सेस असतात असं दिव्या बोलत असते. त्यावर लगेच आता काव्याला राग येतो, सगळ्यांना धक्का बसतो. पण काव्या म्हणत असते, एक मिनिट दिव्या, पार्थ आणि त्याचबरोबर माझे 36 गुण जुळलेत. आमचं नातं जरी रेअर नसेल आणि तुला असं वाटत असेल की ते टिकणार नाही आहे, तर तुला एक गोष्ट सांगते, आमचा बॉन्ड एवढा चांगला आहे ना की त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला जागाच नाही आहे. काय देशमुख, बरोबर बोलते ना मी? असं बोलल्याबरोबर पार्थ मात्र तिच्याकडे पाहतो. तेव्हा नंदिनीला सुद्धा धक्का बसतो आणि इथे आता ही दिव्यासुद्धा तोंडावरच पडलेली असते. तर आता इकडे हे बहुतेक स्वप्न आहे, कारण दिव्या ही आता घरी आलेली असते आणि त्यानंतर मात्र तिच्या हातामध्ये ती रिंग पाहते आणि तिच्या हातामध्ये रिंग पाहिल्यानंतर काव्या मात्र आता इकडे तिच्या गळ्यातली जी बॅग आहे ना, ती बॅग तिच्या म्हणजेच दिव्याच्या गळ्यामध्ये घालते आणि तिला ओढतच तिला तिकडे घेऊन आलेली असते. आणि तिच्या बोटामध्ये जी काव्याची रिंग आहे ती रिंग मात्र ती काढून घेत असते आणि त्यानंतर म्हणत असते, आता तुझी मात्र काही खैर नाही आहे. तर आता प्रेक्षकांनो, हे बहुतेक पडलेलं स्वप्नच आहे, पण आजचा भाग तर फारच कमालीचा आणि त्याचबरोबर तेवढाच इंटरेस्टिंग होता. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.